नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं पुरणाचे मोदक रेसिपी बघणार आहे। आता पुरण आपण प्रत्येक सणाला केलं जातं, तर गणपती बाप्पासाठी तर नक्की करायचं। त्यासाठी आपण पुरणाचे मोदक बघणार आहे। त्यासाठी आपल्याला हरभऱ्याची डाळ घेऊन घ्यायची आणि ते 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता डाळींना ना पावडर लावलेली असते, त्यासाठी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर ही डाळ आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची आहे। त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि पाण्यामध्ये छान अशी भिजू द्यायची आहे। आता अर्धा तास झालेला आहे। आता अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकतात डाळ छान भिजलेली आहे आणि फुललेली सुद्धा आहे। आता ही डाळ आपल्याला अजून एका पाण्याने धुवून घ्यायची आहे। लगेचच गॅसवर कुकर ठेवायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यामध्ये भिजून ठेवलेली डाळ टाकायची। आता डाळ जेवढी घेतलेली आहे ना, त्याच्या 2 पटीने पाणी घ्यायचं आणि आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि पाण्याला छान खडखडून उकळी आली की त्यावर जो वरती फेस आलेला असतो ना, तो फेस काढून घ्यायचा। कारण की अशा प्रकारे फेस काढून घेतल्याने ॲसिडिटीचं प्रमाण खूप कमी होते आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते। आता ही डाळीचा पूर्ण फेस काढून घ्यायचा आणि नंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे। कारण हळद टाकल्याने ना आपल्या पुरणाला छान रंग येतो। आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून घ्यायचं आहे। आता झाकण लावल्यावरती आपल्याला अगदी 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। कारण की आपण डाळ ही अर्धा तास भिजत ठेवलेली होती, त्यासाठी 3 शिट्ट्यामध्ये अगदी मऊसूत अशी डाळ शिजून तयार होते। बघा, आता छान अशा 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि डाळही तुम्ही बघू शकता छान मऊसूत ही डाळ शिजलेली आहे। आता ही डाळ आहे ना आपल्याला चाळणीवर काढून घ्यायची आहे। कारण की या डाळीचं पाणी पूर्ण आपल्याला काढायचं आहे आणि हे पाणी जर तुम्ही आमटी करत असाल ना, तर या डाळीचं पाणी तुम्ही आमटीमध्ये सुद्धा टाकू शकतात। आता 5 मिनिटं ही चाळणीवरती डाळ काढून ठेवायची आणि नंतर लगेचच आपल्याला कुकरमध्ये त्याच कुकरमध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे। आता ही डाळ आपण 2 वाटी घेतलेली होती, तर त्यासाठी मी 2 वाटीचे थोडी कमी साखर घेतलेली आहे। आता साखरेऐवजी तुम्ही गोडही वापरला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात, तुमच्या आवडीनुसार करू शकतात। आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं। आता साखर विरघळून झालेली आहे आणि आता यामध्ये लगेचच आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे। नंतर थोडंसं जायफळ खिसून टाकायचं, म्हणजे छान टेस्ट येते। आता हे सर्व आहे ना आपल्याला छान असं मिक्स करायचं आणि हे पुरण आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे। आता पुरण शिजताना आहे ना एका गोष्टीची काळजी घ्यायची, ते म्हणजे आपलं पुरण तळाशी लागू नये किंवा जळू नये याची काळजी घ्यायची आणि सतत आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आता बघा, छान असं आपलं पुरण लसलशीत झालेलं आहे आणि आता पुरण पूर्ण तयार कसं झालेलं आहे हे कसं चेक करायचं, तर बघा अशा प्रकारे चमचा आहे ना तुम्ही असं मध्यभागी उभा करायचा आणि तो जर सरळ उभा राहिला ना, म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता हे पुरणाच्या चाळणीवरती मी पुरण तयार करणार आहे, त्यासाठी पुरणाच्या चाळणीवरती ही डाळ टाकायची आणि ते छान असं मऊसूद असं पुरण तयार करायचं। ग्लासाने किंवा वाटीने किंवा तुम्ही तांब्याने सुद्धा अशा प्रकारे पुरण तयार करू शकतात। छान असं चाळणीवरती टाकायचं आणि मऊसूद पुरण तयार करून घ्यायचं आहे। आता बघा, छान असं मऊसूत पुरण तयार झालेलं आहे आणि तुम्ही रंगही बघा मस्त आलेला आहे। आता पुरण तयार झालेलं आहे। आता पुरणाचे आपल्याला मोदक करायचे आहे, त्यासाठी मी अर्ध पुरण वापरणार आहे। तर मी पुरणाला परतवून घेणार आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि नंतर 1 वाटी पुरण टाकायचं आहे। आता इथं 1 वाटी पुरण घेतलेलं आहे, तर 2 मोठे चमचे मी खोबरा खीस घेतलेला आहे। तुम्ही ओलं खोबरं टाकलं तरीसुद्धा चालेल। आणि आता इथं मी छान असं मिक्स करून घेणार आहे। कारण खोबरा खीस आणि पुरण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं एकसंध गोळा होईपर्यंत परतवायचं आहे। कारण पुरण केलेलं आहे आणि मोदक करायचे आहे, त्यासाठी खोबरा खीस नक्की टाका। तुम्ही ओलं खोबरं टाकलं तरीसुद्धा चालेल। आणि आता बघा, छान असं पोटाला अजिबात चिटकत नाही, म्हणजे असं आपलं छान मऊसूत पुरण तयार झालेलं आहे आणि परतूनसुद्धा झालेलं आहे। आता हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला यासाठी पारीसाठी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। आता इथं मी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे मी रवा टाकलेला आहे आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठही घेतलं ना तरीसुद्धा चालेल। आता इथं मोहन देऊन द्यायचं आहे, त्यासाठी मी तूप गरम करून घेतलेलं आहे आणि ते टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करायचं। कारण तूप मी गरम करून टाकलेलं आहे, त्यासाठी हाताला थोडा चटका लागेल, त्यासाठी चमच्याने आधी मिक्स करायचं, नंतर असं हाताने छान असं मोहन देऊन द्यायचं आहे। बघा, असा छान एकसारखा गोळा झाला म्हणजे आपलं मोहन छान देऊन झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे मळून घ्यायचं आहे। कारण की तुम्ही पाणी जर जास्त टाकलं ना, तर ही
म्हणजे कणिक आहे ना, जशी आपल्याला पोळीला मळतो ना तशी नको आहे आपल्याला. थोडी पुरीसाठी जसं कडक मळून घेतो ना आपण, तसा हा मैदा मळून घ्यायचा आहे. आता छान असा एकसारखा गोळा होईपर्यंत थोडं पाणी टाकून सर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. बघा छान असा आता गोळा तयार करून घेतलेला आहे. आता हा गोळा आहे ना आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. बघा छान असं मऊसूत मळून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. आता 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात, आता छान असा एकसंध असा गोळासुद्धा तयार झालेला आहे. आता हाताला थोडंसं तूप लावायचं आणि छान हातावरती हे मळून घ्यायचं आहे. आता छान असं लाटी करून घ्यायची, म्हणजे छान असं लांबसर गोळा करायचा आणि त्याला आहे ना सुरीने असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. म्हणजे काय होईल ना, एकसारखे गोळे तयार होतात. आणि बघा एक एक गोळा तोडायचा आणि हातावरती असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. बघा अगदी छोटे छोटे पेढ्यासारखे असतात ना, तसे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आता ही तयारी करून घेतली ना तर अजिबात वेळ नाही लागत मोदक करायला. आता इथं मी छान अशी पारी करून घेणार आहे. छान अशी बारीक अशी पारी करून घ्यायची, म्हणजे पुरी करून घ्यायची आणि हातावर ठेवून तुम्ही बघू शकता छान अशी बारीक पारी करून घेतलेली आहे. आता कड्या करून घ्यायच्या आहे. मधलं बोट आणि साईडच्या 2 बोटांनी अशा प्रकारे चिमटी घेऊन असे छान असे आपल्याला कड्या पाडून घ्यायच्या आहे. बघा अगदी पटकन होतात आणि त्यामध्ये छोटासा पुरणाचा गोळा ठेवायचा. साईडने अजून आपल्याला थोडं खालच्या साईडने चिमटी घेऊन आपल्याला छान अशी कड्या करून घ्यायच्या. पुरणाचा गोळा ठेवला की त्यामध्ये छान असं हळूवारपणे त्याचं नाक दाबून घ्यायचं आहे, म्हणजे वरचं तोंड दाबून घ्यायचं, म्हणजे पुरण अजिबात बाहेर येणार नाही. छान अशी चिमटीमध्ये घेऊन घ्यायचं आणि बघा छान अशा कड्या पाडून झालेल्या आहे आणि दिसायलाही मोदक छान दिसतात. आता इथं पारी आपल्याला लाटण्याने लाटायची नाही, हातावरच करून घ्यायची आहे. छान अशी बारीक पारी करून घ्यायची, कारण की इथं मी हाताने कड्या पाडणार नाही आहे. त्यासाठी यामध्ये पारीवरती छोटासा पुरणाचा गोळा ठेवायचा आणि नंतर ही पारी आपल्याला दोघं साईडने असं चिमटीमध्ये धरून घ्यायची आहे आणि याचं तोंड असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं. आता यामध्ये मी सुरीचा किंवा चमच्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात. आता इथं एक्स्ट्राचं जे पीठ असतं ना ते काढून घ्यायचं आणि इथं मी सुरीने कड्या पाडून घेणार आहे. तुम्ही चमच्याने सुद्धा घेऊ शकतात. बघा अशा प्रकारे कड्या पाडून घेतलेल्या आहे आणि मोदक अगदी पटकन तयार झालेला आहे. बघा अशा पद्धतीने मोदक तयार करून घेतलेला आहे. आता अजून एका पद्धतीने मी करून दाखवते. छान अशी बारीक पारी करून घ्यायची, त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आणि जसं आपण मिरेचं कसं करतो ना तशा पद्धतीने अशा प्रकारे पाकळ्या करून घ्यायच्या आहे. मोदक करण्यासाठी ना ही सर्वात सोपी पद्धत वाटते मला आणि पाकळेसुद्धा छान दिसायला दिसतात. बघा अशा प्रकारे छान असा मोदक तयार करून घेतलेला आहे. आता इथं सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहे. आता इथं मोदक तयार झालेले आहे. आता एका साईडला मी तेल तापत ठेवलेलं आहे. बघा छान असं तेल तापून झालेलं आहे. जास्तही कडकडीत तेल तापू नका देऊ, नाही तर मोदक टाकतसे आपले मोदक जळतील. त्यासाठी लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे मोदक तळायचे आहे. आता एक एक मोदक टाकायचा आहे आणि असं झाऱ्याने वरच्या साईडला तेल असं टाकायचं, म्हणजे जे मोदक तळताना फुटतात ना तर ते फुटणार नाही आणि पलटी मारलं तर ते तोंडसुद्धा दाबलं जातं. त्यासाठी चमच्याने किंवा झाऱ्याने असं तेल टाकायचं आणि हळूवारपणे हे मोदक तळून घ्यायचे आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने मोदक तळले ना तर तुमचे मोदक अजिबात फुटणार नाही आणि व्यवस्थित तळलेसुद्धा जातील. छान असे खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे. तळणीचे मोदक करण्यासाठी एक टिप्स आहे, ती नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. सर्व मोदक तळून झाल्यावर अजून आपल्याला मिनिटभर याच तेलामध्ये सर्व मोदक अजून एकदा तळून घ्यायचे आणि बघा छान असे खुसखुशीत मोदक तयार झालेले आहे. वरतून खुसखुशीत आणि आतून असं मऊसूत पुरणसुद्धा तयार झालेलं आहे. एकदा हे पुरण तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. अशा पद्धतीने तुम्ही जर पुरण केलं ना तर आरोग्यासाठी पण खूप चांगलं असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सणाला आपण पुरणाची पोळी करतो, तर गणपती बाप्पासाठी पुरणाचे मोदक तर केलेच पाहिजे. आता एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.